तर बघा महत्त्वाचे पॉईंट बघूया। विधानसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी जे पेपरमध्ये जसे तसे येऊ शकतात। तर बघा एकूण विधानसभा मतदारसंघ 288, खुला वर्गासाठी बघा 234, अनुसूचित जमातीसाठी 25 जागा आहेत, अनुसूचित जातीसाठी 29 जागा आहेत। दोन्ही पॉईंट लक्षात असू द्या। विद्यमान विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या की 2024 पर्यंत केव्हा संपणार आहे, 26 नोव्हेंबरपर्यंत। त्यानंतर बघा महत्त्वाचे पॉईंट आणखी, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे काय काय होते जे हायलाईट करायचे आपल्याला। विधानसभा निवडणुकीसाठी आमचा महाराष्ट्र आमचं मतदान अशी टॅगलाईन घेण्यात आलेली आहे। हा प्रश्न तर नक्की विचारला जाईल। आमचा महाराष्ट्र आमचा मतदान म्हणजे घोषवाक्यसुद्धा म्हणू शकतो आपण, टॅगलाईनसुद्धा म्हणू शकतो। पुढील बघा 85 वर्ष प्लस म्हणजे 85 वय 85 प्लस वय ज्यांचं आहे वयोगटातील आणि PWD म्हणजे दिव्यांग मतदारांसाठी होम व्होटिंग सुविधा करण्यात येणार आहे, हे लक्षात असू द्या। राज्यात 1,01,186 मतदार केंद्र आहे, हे सुद्धा असू लक्षात किती मतदार केंद्र असणार आहे। 2019च्या तुलनेत निवडणुकीत महिलांचा सहभाग 22% वाढलेला आहे, महिलांचा सहभाग 22% वाढलेला आहे। ठीक आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेऊन आलेलो आहे ज्या तुमच्या सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त आहे। खास करून मुंबई पोलीस, BMC भरती, NTPC, MPSC असो किंवा येणारी कोणतीही परीक्षा असो, सरळ सेवा। तर पहा प्रश्न पहिला पहा, जागतिक रेबीज दिवस केव्हा असतो? तर उत्तर आहे 28 सप्टेंबर। तर बघा या रेबीज दिवसांची 2024ची थीम काय होती, तर रेबीजच्या सीमा तोडणे। पहिला दिवस केव्हा आयोजित केलेला होता, केव्हापासून ही साजरा केला जातो? 2007। स्मरणार्थ बघा लुईस पाश्चर यांच्या पुण्यतिथीने। रेबीज मृत्यूचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य वर्ष जग आणि भारत 2030 आहे। ठीक आहे, हे लक्षात ठेवा की केव्हा आहे। त्यानंतर पुढे बघा रेबीज प्रकार बघा विषाणूजन्य आहे, हा सुद्धा प्रश्न विचारला जातो। झुनोटिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग आहे। कारण बघा रेबीज विषाणू RNA विषाणू आहे, हा RNA विषाणू आहे। ठीक आहे, RNA किंवा DNA सुद्धा विचारू शकतो, तर RNA विषाणू आहे हा। प्रसार बघा संक्रमित प्राण्याची लाळ आणि पहिले रेबीज लस शोधक आहे लुईस पाश्चर। हे एवढे पॉईंट महत्त्वाचे आहे, प्रश्न कॉमन आहे आणि प्रश्न खूप वेळा विचारला जातो। पुढील प्रश्न पहा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO ने IIT दिल्लीच्या संशोधकांच्या सहकार्याने कोणते बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहे? तर उत्तर आहे AB हेड किंवा ABHED सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा अब हेड सुद्धा म्हणू शकतो। बघा ही लाईटवेट बुलेट प्रूफ जॅकेट आहे। जॅकेटमध्ये पॉलिमर आणि बोरॉन कार्बाईड सिरॅमिक पदार्थाचे मिश्रण वापरले जाते। हे महत्त्वाचा पॉईंट आहे की कोणता पदार्थ वापरला जातो, जे त्यांच्या उच्च शक्तीचे वजन गुणोत्तरासाठी ओळखले जाते। हे उच्च वेगाच्या प्रक्षेपणाच्या सामना करण्यास सक्षम आहे आणि लढाई दरम्यान सैनिकांची सुरक्षा वाढवते। त्यानंतर पुढे बघा अबीहेडच्या स्वदेशी विकासामुळे भारताच्या संरक्षण क्षमता मजबूत होतात आणि जागतिक संरक्षण बाजारपेठेत देशाला संभाव्य स्पर्धक म्हणून स्थान दिले जाते। हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे। पुढील प्रश्न पहा, भारतातील पहिली एअर ट्रेन कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू होणार आहे? तर याचं उत्तर आहे दिल्लीच्या इंदिरा गांधी। महत्त्वाचं आहे, दिल्लीचं एअरपोर्ट सुद्धा विचारलं जातं नाव काय आणि कुठे सुरू होणार आहे, तर इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली इथे। पुढील प्रश्न पहा, जपानचे नवे पंतप्रधान कोण? तर शिगेरू इशिबा हे जपानचे नवीन पंतप्रधान आहे। आता महत्त्वाचे पॉईंट बघूया, माजी संरक्षण मंत्री ते आधी होते, हे लक्षात ठेवा। शिगेरू इशिबा हे माजी संरक्षण मंत्री होते, हे जपानचे पुढील पंतप्रधान बनणार आहे। ठीक आहे,
सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या 5व्या आणि शेवटच्या प्रयत्नात निकराची लढाई जिंकल्यानंतर ज्येष्ठ खासदार शिगेरू इशिबा हे शुक्रवारी जपानचे पुढील पंतप्रधान होण्यासाठी सज्ज होते. तर त्यांच्या पार्टीचं सुद्धा नाव विचारलं जातात, तर काय लिबरल डेमोक्रॅटिक, हे लक्षात ठेवा. आणि ते आधी संरक्षण मंत्री होते आणि त्यांचं नाव हे जरी लक्षात ठेवलं तर आपला प्रश्न कोणताही चुकणार नाही. त्यानंतर राजधानी बघून घ्या, जपानची टोकियो आहे. पुढे बघा, राष्ट्रपती कोण आहे? सम्राट नारुहितो राजा. पंतप्रधान तर आपल्याला माहितीच झालं आहे, शिगेरू इशिबा. अधिकृत भाषा बघा जपानी आहे. आणि चलन बघा काय आहे? जपानी येन किंवा JPY. स्वातंत्र्य दिवस त्यांचा लक्षात ठेवा 11 फेब्रुवारी आहे, कारण की विचारला जातो. पुढील प्रश्न पहा, कोलकाता संघाचा मेंटॉर कोण बनलेला आहे? आता कोलकाता संघाचा मेंटॉर जो बनलो आहे डेव्हिड ब्रावो, जो वेस्ट इंडिजचा आहे तो बनलेला आहे. आणि पुढील प्रश्न पहा, सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव कोणते? पुढील प्रश्न, तर रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गाव हे सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव बनलेलं आहे. IMP पॉईंट आहे, लिहून ठेवा. रत्नागिरी जिल्ह्यातून कोणतं गाव आहे? कर्दे गाव आहे. गावसुद्धा लक्षात ठेवा आणि जिल्हासुद्धा लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, आशियात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज कोण आहे? आता बघा, आशियाची गोष्ट केलेली आहे, ठीक आहे. आणि आशियामध्ये सर्वोत्कृष्ट बळी घेणारा म्हणजे सर्वात जास्त R अश्विन आहे, लक्षात असू द्या. आशिया संबंधित विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पहा, कोणते आंतरराष्ट्रीय विमानतळ आता होणार जागतिक दर्जाचे? तर नागपूर. आता नागपूर जागतिक दर्जाचे होणार आहे, हे लक्षात असू द्या. आंतरराष्ट्रीय आधीच होतं ते. पुढील प्रश्न पहा, INSच्या अध्यक्षपदी कोण आहे? आणि नागपूरचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याचं नाव काय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे सुद्धा लक्षात असू द्या. उत्तर श्रेयस कुमार आणि उपाध्यक्ष आहे करण दर्डा. तर INSच्या अध्यक्षपदी श्रेयस कुमार आहे आणि उपाध्यक्षसुद्धा लक्षात ठेवा करण दर्डा आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, राज्यातील पहिली महिला MIDC वसाहत कोठे स्थापन करणार? हा प्रश्न 100% पेपरमध्ये येणार आहे. आता जे 4-5 महिन्यामध्ये जेवढे पेपर होतील 6 महिन्यात पुढील, त्याच्यामध्ये प्रश्न येणार आहे आणि ते आहे उत्तर नागपूर. आता बघा, उद्योगमंत्री भारताचा कोण आहे? तर पियुष गोयल, हे लक्षात असू द्या. उद्योगमंत्री विचारल्यात येऊ शकतात भारताचा. आणि महाराष्ट्राचा सुद्धा विचारू शकता उदय सामंत. जास्तीत जास्त लक्षात ठेवा भारताचा, कारण की महाराष्ट्र सर्वांनाच माहिती आहे. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या देशात शास्त्रज्ञांनी 300हून अधिक नवीन नाझका लाईन्स शोधल्या आहे? तर उत्तर आहे पेरू, ठीक आहे.